नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीची अतिशय महिमाशाली कथा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कोणी ही पुत्रदा एकादशीची कथा वाचतो किंवा ऐकतो त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. या व्रतामुळे केवळ संतान सुखच मिळते असे नाही, तर मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला तर ऐकूया ही आपण कथा. या कथेची सुरुवात होते धर्मराज, युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संवादाने. युधिष्ठिर विचारतात, हे देवाधिदेवा, पौष शुक्ल एकादशीचे नाव काय आणि तिचे फळ काय आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे राजा, या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आणि उत्तम संतान देणारी आहे. आता मी तुला या एकादशीशी निगडीत एक प्राचीन कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. राजा सुकेतुमानची कथा. प्राचीन काळी भद्रावती नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करत होता. त्याची राणी होती शैव्या. राजाकडे धन, दौलत, मान, सन्मान सर्व काही होते, पण काही गोष्टीचं दुःख त्याला रात्रंदिवस सतावत होते. ते म्हणजे त्याला मुलगा नव्हता. राजा विचार करायचा की माझ्या मृत्यूनंतर मला तर्पण कोण देणार, माझ्या पूर्वजांचं काय होणार. या चिंतेमुळे राजाला राजवाड्यात सुख मिळेनासे झाले. शेवटी एक दिवस तो कोणालाही न सांगता घनदाट जंगलात निघून गेला. वनात फिरत असताना राजाला खूप तहान लागली. पाणी शोधत असताना तो एका सुंदर सरोवराजवळ पोहोचला. त्याला तिथे अनेक ऋषीमुनींचे आश्रम दिसले. राजाने त्या ऋषींना विनम्र अभिवादन केले. ऋषींनी विचारले, राजा, तू या वनात इतका दुःखी का दिसत आहेस? राजा म्हणाला, महाराज, पुत्राशिवाय माझे आयुष्य व्यर्थ आहे. पितरांचे ऋण मी कसे फेडू? मला मार्ग दाखवा. तेव्हा ऋषी म्हणाले, राजन, आज योगायोगाने पुत्रदा एकादशी आहे. तू जर पूर्ण विधीपूर्वक आणि श्रद्धेने हे व्रत केलंस तर भगवान श्री हरींच्या कृपेने तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. ऋषींच्या सांगण्यावरून राजाने त्या अरण्यातच पुत्रदा एकादशीचे कडक व्रत केले. द्वादशीला पारण करून तो आपल्या राज्यात परतला. काही दिवसातच राणी शैव्या गर्भवती राहिली आणि 9 महिन्यांनी एका गोंडस आणि तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. पुढे हाच पुत्र एक महान आणि न्यायप्रिय राजा बनला. तर ही होती पुत्रदा एकादशीची कथा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच आध्यात्मिक आणि पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे.